तुम्हाला विचारायचं आहे, काल तुम्ही सामना जिंकलेला आहात, कसं वाटतं तुम्हाला? आणि मी ऐकलं काल तुम्ही सामना खेळत असताना ईव्हीएमचा वापर केला गेला होता, कसं वाटतं? आम्ही सांगितलं नाही साहेब. खरं तर पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा नाले सफाई असो की मुंबईतले रस्ते असो यांचे प्रश्न नागरिकांना गंभीरतेने पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची कामं झालेली नाही आहेत. नाले सफाई ही देखील 65% झालेली आहे. डेडलाईनला 5 दिवस आहेत. बघा, डेडलाईनला जरी 5 दिवस राहिले असतील तरी देखील बोलू का, डेडलाईनला जरी 5 दिवस राहिले असतील तरी देखील आपल्याला माहिती आहे आपल्या देशात पावसाळा हा सुरू झालेला आहे. केरळात पाऊस तर अधिकृतरित्या सुरू झालेला आहे. आपल्याकडे गेले पूर्ण आठवडाभर आपण पाहतो, आता देखील बोलत असताना रिमझिम पाऊस आहे. सगळीकडे आपण एकच दृश्य पाहतोय, रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाही आहेत. जी सेफ स्टेजला आणायला पाहिजेत ती कामं सेफ स्टेजला आणलेली नाही आहेत. नालेसफाईची देखील कामं आम्ही कुठेही राजकारण आणू नये आणि महापालिकेला काम करायची संधी मिळावी म्हणून जास्ती काही व्हिजिट्स केल्या नव्हत्या. पण हे जरी पाहिलं आपण एकंदर तरी आपल्याच माध्यमातून सगळ्यांना कळते की नालेसफाई देखील यावर्षी नीट झालेली नाही आहे. गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेत निवडणुका नाही झाल्यात, ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत. लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न आहे. एक नशीब ह्यावेळी एक मंत्री महोदय पाहणी करत असताना ग्रीन कार्पेट नव्हतं टाकलं, तेवढी लाच तरी ठेवली. पण एकंदर कामाचा घोळ आणि घोटाळा हा लोकांसमोर आलेला आहे. आणि जी आश्वासनं, खोटी आश्वासनं, खोटारडेपणा आम्ही उघडा पाडला त्यांचा की 2 वर्षात मुंबईला खड्डेमुक्त करू, 2 वर्षात आम्ही पूरमुक्त करू. 2 वर्षात आपण पाहतोय खड्डे वाढलेले आहेत, खराब रस्ते वाढलेले आहेत आणि रस्त्यांची कामं असतील ती तशीच उघडी पडलेली आहेत. मला वाटतं काय आहे की डोळे बंद करून मांजर दूध पिऊ शकते, पण आपण मुंबईकर म्हणून पाहतोय मुंबईची जी परिस्थिती झाली. तसंच आपण पाहिलं असेल पुण्यात देखील परवा जो पाऊस पडला, पहिल्या पावसात कितीतरी पाणी तुंबलेलं. हे प्रकार आधी व्हायचे नाहीत. मग मेट्रोची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, काळजी न घेता हे सगळं जे होत आहे, बॅरिकेड जसे लावले जात आहेत आणि रस्त्याचा घोटाळा, मी कदाचित तुम्हाला कंटाळा येईल पण 2 वर्ष हेच बोलत आहे की रस्त्याचा घोटाळा झाला. मध्यंतरी अधिवेशन सुरू असताना देखील अध्यक्षांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत आपल्याला पहिलं त्यावेळीच सांगितलं होतं खरं काही त्याच्यातून निघालं तर चांगलं होईल. पण जैसे थे ही परिस्थिती आज आहे आणि ह्याला एकच उत्तर राहील, निवडणुका घेऊन ही जी काही कीड, राजकीय कीड महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर्सची यांनी लावलेली आहे, मिंदेंनी, एशनशीनी, ती दूर करणं. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी 2022 पर्यंत खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, त्यावेळेस 100% जवळपास ही नालेसफाई झाली असल्याची माहिती मिळते. त्यानंतरची 2 वर्ष किमान 64-65% नालेसफाई झाल्याची देखील माहिती. आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ असताना देखील आणि त्याच्या आधी देखील जेव्हा नगरसेवक होते आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेना होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होती, तेव्हा 25 वर्ष आम्ही लोकांना उत्तर द्यायला रस्त्यावर असायचो. कुठेही काय झालं तरी आम्ही तिथे असायचो आणि त्याच्या आधी मॉन्सून पूर्वीची बैठक असायच्या. सगळ्या ज्या संघटना आहेत, ज्या काही एजन्सीज आहेत, मग ती रेल्वे असेल कुठची असेल, त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करायचो आणि जेवढं शक्य आहे जवळपास तेवढं आम्ही पारदर्शकपणे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ती कामं पुढे न्यायचो. पण गेल्या 3 वर्षांमध्ये नागरिकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे फोडाफोडी चालू आहे, पैसे देतात नगरसेवक, माजी नगरसेवक कोण इकडचं तिकडचं घेण्याचा प्रयत्न करतात, पण लोकांची कामं अजून होत नाही. सर, मान्सून पूर्व बैठक ही पालकमंत्री पदांनी घेतली पाहिजे, ती अद्याप झालेली नाही. गैरव्यवहार झाले, मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकरणामध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि आता ईडीने त्याच्यामध्ये चौकशी. नक्कीच, आणि चौकशी मला वाटतं महत्त्वाची ही व्हायला पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये हे सगळं जे काही झालेलं, मग मिठी नदी असेल, गाळ काढणं असेल, दहिसर, पोईसर, ओशिवारा, हे सगळं किंवा आत्ता रस्ते, ह्याच्यात सखोल चौकशी मला वाटतं कोर्टाने केली पाहिजे. कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे की गेल्या 3 वर्षामध्ये मुंबईचा पैसा हा एशनशीनी लुटलेला आहे. भाजपचा एका राज्यसभा खासदाराने बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे काही जे सत्ताधारी आमदार आहेत या घोटाळ्याचे नाळ कुठेतरी. मला वाटतं सत्ताधारी आमदारांनी हे लक्षात घ्यावं की गेले 3 वर्ष कोणाच्या खाली तिथे काम करतात. गेले 3 वर्ष आपण पाहतो जो घोटाळा झालाय, आम्ही सत्तेत होतो का? आणि 25 वर्ष जी भाजप आता आमच्यावर आरोप लावते, मला वाटतं 2002 की 97 पासून 2017 पर्यंत भाजप कोणाच्या सोबत होती? महत्वाची पदं सगळी होती, ज्या कमिटी होते, इम्प्रुव्हमेंट असेल, बीएसटी असेल, शिक्षण समिती असेल, ह्याच्यावर भाजपनी बसलेच होते ना. राज्यसभा खासदार आहेत, राज्यसभा खासदारांनी नाही, त्यांना मी उत्तर देत नाही. पण एक निश्चित आहे, आपण पाहताय मुंबईचे रस्ते असतील, मुंबईचे नालेसफाई असेल,
एशन्सीने जो पैसा काढलेला आहे ह्याच्यातून घोटाळा केलेला आहे तो आता दिसायला लागलेला आहे. राज्यसभा खासदार एकाने वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला, पहलगाम मध्ये हल्ला झाला त्यामध्ये भारतीयांचा मृत्यू झाला, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी धाडस दाखवलं नाही आणि विरंगणा नाही. हा निर्लज्जपणा आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून सुरू आहे. आपण एक पाहिलं असेल त्या ज्या पत्नी होत्या त्या नेव्ही ऑफिसरच्या, त्यांना कशी शिवी दिली गेली. मग विक्रम मिस्री जे स्वतः केंद्र सरकारचेच अधिकारी आहेत त्यांना शिवीगाळ झालेली. आणि आता हे मला वाटतं निर्लज्जपणा भाजपचा. एका बाजूला आपण जगाला काय हे दाखवत आहोत, पण दुसऱ्या बाजूला इथे प्रचार सुरू झालेला आहे. आम्ही जगभरात एकत्र आहोत भारतीय म्हणून, हे आम्ही राहूच, पण इथे त्यांनी त्याच्यावरनं राजकारण करू नये. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, पालकमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे. मान्सून दाखल झालेला आहे, मात्र अद्याप ही पालकमंत्र्यांची बैठक ही झालेली नाही. पालकमंत्री फक्त स्वतःच्या बंगल्यांसाठी, गाड्यांसाठी, अधिकारांसाठी बैठक घेतात. बाकी मुंबईकडे कोणाचंही लक्ष नाही. आदिवासी फंड जो आहे तो लाडकी बहीणकडे वळवला नाही. एक आपण पहा की ही सगळी जी उधळपट्टी झालेली कॉन्ट्रॅक्टर्सवर ना लाडकी बहीणसाठी पैसा आहे ना आदिवासी खात्यासाठी पैसा आहे, कुठच्याही खात्यासाठी पैसा नाही आहे. आता आम्ही शाली मागणी केली आमच्या बीडीडी चाळींसाठी. बीडीडी चाळींमध्ये आपण पाहतोय पाणी जर गळायला लागले बघित सतत, तरी देखील पैसा झाला नाही. कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट झालं नाही. लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळतात बाकीचे. महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. बीजेपी पक्षाचं म्हटलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांबरोबर आता कोणाची युती होणार नाही. पुढच्या 2 वर्षामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे या पक्षामध्ये. ठीक आहे ना, आम्ही वेगळे वेगळे पक्ष बदलत नाही स्वतःचे कारखाने वगैरे वाचवायला. मला त्याच्यात जायचं नाही. आदित्य जी, कल नीति आयोग की बैठक हुई, उसमें ये कहा गया कि हमने जापान को सरपास करके 4थे नंबर पे हमारी इकोनॉमी आ चुकी है, 4 ट्रिलियन इकोनॉमी. खुशी है, इकोनॉमी बढ़ते जाए, लेकिन इसी के साथ रोजगार भी बढ़ते जाए, लोगों की आमदनी भी बढ़ती जाए और लोगों में खुशी भी बढ़ते जाए. क्योंकि आज अगर आप देखें तो सबसे बड़ी दिक्कत इस देश में बेरोजगारी है, सबसे बड़ी दिक्कत इस देश में महंगाई है. और यही है कि सरकार इस पे सीरियस है कि नहीं पता ही नहीं चलता. क्योंकि अगर किसी को पूछे सरकार में कि क्या करना चाहिए तो कहते हैं भजिया तलो. ऑपरेशन सिंदूर को लेकर जो बीजेपी के खासदार हैं, राज्यसभा के सांसद ने जो कहा है, बयान किस तरह से देखते हैं? और ये कहा कि वीरांगना नहीं. ये भाजपा की मानसिकता है. जो वो छुपाना चाहते थे, जो उनके मन में है, वो बाहर आ गया. इसके पहले भी हम देख रहे हैं राजनीति जी कि हमेशा इस तरह के बयानात आते रहे. मन की बात की, तो मन की बात में प्रधानमंत्री ने आतंकवादी का जिक्र किया. इस प्रकार से पूरे देश में माहौल चला. नहीं पता नहीं, मैं सुनते नहीं आया हूँ कभी मन की बात, तो मुझे पता नहीं. हम तो दिल की बात कहते हैं. एनडीए की एक हाई लेवल मीटिंग होने जा रही है जिसमें एनडीए के मिनिस्टर्स और डीसीएम चीफ मिनिस्टर्स विल बी अटेंडिंग ऑपरेशन सिंदूर को लेके. और बट सवाल यही है, अगर दुनिया भर में हम ऑल पार्टी डेलीगेशन भेज रहे हैं और हम सब भारतीय हैं, तो फिर यहाँ क्यों ये वाद हो रहा है कि एनडीए और नॉन एनडीए? सारे चीफ मिनिस्टर्स को बुलाओ. जो बॉर्डर एरियाज है वहाँ के तो 2-3 चीफ मिनिस्टर तो बाहर के हैं, दूसरे पार्टी के हैं. क्या दूसरे देश के नहीं है ना, एक ही देश है. तो क्यों इसमें फिर ऐसी डिवीजन हो रही है? एनडीए हो नॉन एनडीए हो, सारे चीफ मिनिस्टर्स को बुलाओ और ब्रीफ कीजिए. और हमारी तो मांग यही है कि पार्लियामेंट का सेशन बुलाइए. जी आप भीग रहे हो, हम भी भीग रहे हैं. आप सवाल पूछते जाएंगे तो मानसून ऐसे ही बढ़ता जाएगा. सवाल है जिस प्रकार से मुंबई में दस्तक देने वाला महाराष्ट्र में लगातार जो मानसून की तो शुरुआत हुई है, लेकिन रास्तों के काम हो, नाले सफाई के काम हो, वो तो कुछ हुए नहीं है. सिर्फ भ्रष्टाचार हुआ है. बारिश अगर हुई है सबसे ज्यादा, तो ये जो भ्रष्ट सरकार है उनके पॉकेट्स पे हुई है, पैसों की बारिश हुई है, बाकी कुछ नहीं. मन से और शिवसेना के साथ में आने की बात चल रही है, क्या लगती है बातें सचमुच सीरियस? बात एक तरफ से हुई नहीं, दोनों तरफ से बात. अगर आप देखिए महाराष्ट्र समाज के देश के अगर कोई भी कोरोना इस भ्रष्ट सरकार के खिलाफ जो एंटी महाराष्ट्र है, जो भाजपा के खिलाफ कोई आना चाहता है, तो हम क्या पहली पहल आपकी तरफ से होगी? आदित्य जी, क्या पहली पहल आपकी तरफ से होगी अलायंस को लेके? मागे आहे ना तुम्ही, एकदम पुढे चालले आगे बीच में. मागे ना थोडं मागे हे म्हणाले मला माहित नाही, पण महत्वाची गोष्ट
आणि एक तुम्हाला सांगतो, या जे महाराष्ट्र श्रेष्ठ भाजपा त्यांच्या विरुद्ध भ्रष्ट भाजपा किंवा कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं